राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी घडल्या. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी रोहित पवार काल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले होते. तिथे त्यांचा तो मोठा राडा झाला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी उद्या बारामतीला जाऊन बारामतीच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल करणार आहे. त्या पद्धतीनं रोहित पवार, त्यांचे बंधू युगेंद्र पवार असतील आणि मोठे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सगळ्यात जास्त संख्येने तिथली जनता होती. म्हणजे जी जनता अजित पवारांसोबत नेहमी मतांच्या वेळेला असेल, त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला अजित पवारांवरती संकट आली त्या त्या वेळेला बारामतीची जनता अजित पवारांच्या सोबत होती. त्या मोर्चामध्ये ना एक गोष्ट होती म्हणजे जी फार मनाला भावली, ती म्हणजे एक बॅनर कोणीतरी हातात मध्ये पकडला होता आणि त्याच्या बॅनरवरती अजितदादांनी बोलत होते अजितदादा की बारामती हा माझा श्वास आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी बारामतीसाठी जगेन. आणि दुर्दैव म्हणा किंवा योगायोग म्हणा की त्याच बारामतीमध्ये अजित पवारांनी हा शेवटचा श्वास घेतला. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी किती जवळ आणि किती फोकस असणारा हा व्यक्ती होता, या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला कळेल. आज घडलं फार विचित्र. म्हणजे विचित्र यासाठी बोलतोय की काल तर एफ आय आर घेतली नाही, आजही बारामतीमध्ये एफ आय आर घेतली नाही. अरे ज्या अजित पवारांनी बारामतीच्या पोलीस स्टेशनची ती इमारत बांधली होती, त्या इमारतीमध्ये अजित पवारांच्या मृत्यूची एफ आय आर नोंदवण्यासाठी रोहित पवार गेले होते, त्यांचे भाऊ गेले होते आणि अजित पवारांची एफ आय आर तिथं घेतली गेली नाही. म्हणजे किती दुर्भाग्य म्हणावं लागेल, किती दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या राज्याचं, आपल्या राज्यातल्या जनतेचं. ज्या व्यक्तीनं त्या पोलिसांना बसण्यासाठी, राहण्यासाठी आणि तिथलं कामकाज सर्व पाहण्यासाठी प्रशस्त इमारत बांधली, त्याच व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूची एफ आय आर घेण्यासाठी तिथले पोलीस पुढे आले नाहीत. म्हणजे विचार करा. डेफिनेटली पोलिसांना डाऊट आणि शिव्या वगैरे देणं किंवा पोलिसांवरती संशय घेणं आपल्या अजिबात हेतू नाहीये. कारण पोलीस हे एकमेकांच्या ऑर्डरवरती काम करत असतात आणि जोपर्यंत या राज्यातला कुठला तरी एक व्यक्ती असेल किंवा देशातला व्यक्ती असेल, त्याच्या आदेशानुसार ह्या सगळ्या पोलिसांनी ठरवले की कुणीही आलं तरी अजित पवारांची एफ आय आर काय आपल्याला घ्यायची नाही. त्याच्यानंतर रोहित पवार गेले सीआयडीच्या ऑफिसला. आता याच्यामध्ये सीआयडी, सीबीआय तर अजून एंट्री केली नाही, परंतु सीआयडीचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. सीआयडीचं मला 2 वेळा एक गोष्ट बघायला मिळाली. ज्या ज्या वेळेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन ज्या ज्या वेळेला मुद्दे मांडतं, त्याच वेळेला बरोबर सीआयडीला पत्रकार परिषद घेऊन का सही विषय मांडावे लागतात. बरं, आज सीआयडीची पत्रकार परिषद तुम्ही बघितलं असेल, मी बघितलं असेल. सीआयडीच्या कुठल्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी ठोकपणे दिलंय की आम्ही आतापर्यंत तपासामध्ये या या गोष्टी समोर आणलेल्या आहेत, या हे आम्हाला पुरावे सापडलेत आणि या पुराव्याच्या अंदाजानुसार किंवा पुराव्यानुसार आम्हाला असा असा डाऊट येतोय. आज तसं काही नाही. फक्त आम्ही करतोय, आम्ही करू, आम्ही बेस्ट करायचा प्रयत्न करू. अरे तुम्ही गोट्या खेळायचे धंदे करत नाहीये, बेस्ट करायचा प्रयत्न करू म्हणजे काय. दुसरी गोष्ट, रोहित पवार ज्या मंत्र्याचा राजीनामा मागतायत, तो मंत्री केंद्रातला आहे, हवाई वाहतूक मंत्री आहे आणि राज्यातला राज्यमंत्री जर म्हणायचं झालं तर मुरलीधर मोहोळ, जे भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे आमदार आहेत, त्यांचं खरं तर याच्यामध्ये रोल जास्त आहे. कारण पुणे जिल्ह्यामधलाच एक नेता होता ज्यानं अख्ख्या महाराष्ट्रावरती, त्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेवरती राज्य केलं. त्या अजितदादांचा मृत्यू तिथं पुणे जिल्ह्यामध्ये झालाय आणि योगायोगानं ते मंत्री, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील पुण्यातले आहेत. त्यामुळे या कुठल्या ना कुठल्या तरी अँगलनी मदत करणं फार गरजेचं होतं. परंतु एकंदरीत मला हे सगळं बघायला मिळतंय की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच नेत्याकडून अजित पवारांना न्याय मिळेल अशा प्रकारचं कृत्य म्हणा किंवा अशा प्रकारचा हेतू आपल्याला दिसतच नाही. अरे म्हणजे अजित पवारांची एफ आय आर घेऊ नये यासाठी पोलिसांवरती दबाव टाकला जातो. आता पोलिसांवरती कोण दबाव टाकणार आहे? आम्ही काय दूधखुळं नाहीये. या राज्यामधलं पोलीस खातं कोणाच्या हातामध्ये? कुठल्या व्यक्तीच्या सांगितल्याशिवाय ते पोलिस हे करतील? मग उगा आपलं मीडियामध्ये यायचं आणि सांगायचं की अजितदादा आमचे मित्र, अजितदादा आमचं असं, अजितदादा आमचं तसं आणि अजितदादांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ही सगळी पोपटपंची तुमची. तुमच्या हातामध्ये का नाही? या राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की का नाही कुठला पोलीस अधिकारी एफ आय आर घेत? एफ आय आर घेणं फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे. बाबा आमच्याकडे जी काय माहिती आहे ती तुम्ही एफ आय आर मध्ये रजिस्टर करा, ती पुढे कागदोपत्री पटलावरती येईल. का नाही या राज्याच्या गृहमंत्र्यांना स्पष्टपणे बोलता आलं किंवा तोंड नाहीये का त्यांना? काल मरीन ड्राईव्हच्या एका मोठ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही तुमची एफ आय आर घेऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. हे शब्द आहेत. आज तर बारामतीमध्ये, अजितदादांच्या बारामतीमध्ये, जिथं अजित पवार लहानाचे मोठे झाले, घर आहे, त्यांचं पूर्ण जीव आणि श्वास होता,
त्या 12 मध्ये देखील तुम्ही FIR नाही घेऊ शकला. हे पोलीस खातं कोणाच्या अंतर्गत येतं? गृहमंत्र्याच्या अंतर्गत येतं ना. या गृहमंत्र्याला तोंड नाहीये का बोलायला? कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी FIR नाही घेतली, तात्काळ त्याच्यावरती कारवाई करायची की त्यांच्याकडे आदेश नाही आहेत का? मग लोकांनी संशय घेतला की मग म्हणायचं लोक संशय घेतात. आज तो नवनाथ बन दुर्दैवानं मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक झाला. कसा झाला माहित नाही, पण झाला. असो, पुढे जाऊया. काल रोहित पवारांनी FIR घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले होते. आज नवनाथ बन यांना एवढ्या मिरच्या का झोंबायच्या गरज आहे? नवनाथ बनांचा काय त्यांनी नावाचा उल्लेख वगैरे केलेला काल रोहित पवारांनी? अजिबात नाही. रोहित पवार भांडतायत की DGCA आणि ती VSR नावाची कंपनी आहे, या कंपन्यांवरती गुन्हे दाखल व्हावे. एक ऑरो नावाची कंपनी, ह्या कंपनीवरती गुन्हे दाखल व्हावेत. या सगळ्या गोष्टींसाठी जर रोहित पवार भांडत असतील, बोलत असतील आणि एवढे धावपळ करत असतील, तर भारतीय जनता पार्टीच्या अशा प्रकारच्या चिल्लर लोकांनी मला वाटतंय यामध्ये त्या बिनबुलाय मेहमानसारखं करू नये. खरं तर BJP दाखवून देते. आज नवनाथ बन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते, सॉरी आपले समाज माध्यमाचे ते मेन आहेत, प्रमुख आहेत. सोशल मीडिया सेल म्हणा किंवा त्याला IT सेल म्हणतात, त्याचे प्रमुख आहेत. आणि त्यांनी रोहित पवारांवरती आरोप करणं की रोहित पवार स्टंट करतायत किंवा अजित पवारांचा वारसा हक्क रोहित पवारांना चालवायचा आहे म्हणून ते या पोलीस स्टेशन मधून त्या पोलीस स्टेशनला जातात. अरे मुळात तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुमचा म्हणजे निष्कलंक गृहमंत्री, कलंक लागलेला गृहमंत्री म्हणा, त्या गृहमंत्र्यांना पोलीस त्यांचं ऐकत नाहीत म्हणा, पोलीस त्यांचं FIR घेत नाही, तर गृहमंत्री तुमचं आहे. हे तुमच्या गृहमंत्र्यात अपयश आहे की या राज्याचा पोलीस या राज्यातल्या उपमुख्यमंत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर FIR घेत नाही. हे गृहमंत्र्याचं अपयश आहे. तुम्ही गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायचं सोडून तुम्ही ज्यांची तक्रार आहे तुम्ही त्यांना नावं ठेवता, त्यांना टोमणे मारता. या सगळ्या गोष्टीच्या मागे नक्की कोण आहे हा जनतेच्या मनामध्ये आता चित्र क्लिअर होत चाललेलं आहे. किती लोक अजित पवारांना न्याय देण्यासाठी पुढे येत आहेत, किती लोक अजित पवारांना जे न्याय मागतात त्यांचं पाय मागे खेचतायत, किती लोक पोलिसांवरती दबाव आणून FIR घेऊ नका म्हणून सांगतायत. काय FIR घ्यायची नाही तुम्हाला कारण सांगेन मी, अत्यंत महत्वाचं आहे. बघा, आता सध्या CID कडे तपास आहे. CID कडून हा तपास CBI कडे जाऊ शकतो, कारण CBI ला तसे निर्देश देण्यात आलेले. पोलिसांनी जर तपास सुरू केला तर पोलीस एका बाजून तपास करतील, CID एका बाजून तपास करेल, CBI करेल एका बाजून तपास, अजून एखादी देशातली कुठली यंत्रणा असेल तर ती करेल. सगळ्या यंत्रणांना मॅनेज करणं फार मुश्किल होईल. म्हणून कुणाचं तरी प्लॅनिंग आहे का की बाबा एखादी किंवा दुसऱ्या यंत्रणेला फक्त तपासाचे अधिकार द्यावेत, म्हणजे जो काही विषय असेल तर ते आपापसामध्ये मिटवता येईल. अरे देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट मला दाखवावं, जे स्वतःहून सांगितलं असेल की माझा मित्र गेलाय आणि माझ्या मित्र कसा गेला, का गेला, याच्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे म्हणून माझी पहिली तक्रार तुम्ही घ्या. बोलले पाहिजेत ना, मित्र आहेत ना त्यांचे. ते असले कसले मित्र असतात? आणखी एक मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की नक्की मास्टर माइंड कोण आहे, कोणी नक्की खरा गेम खेळलाय. सुनेत्रा पवार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. त्यांना झाल्या की केल्या याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनतोय, नक्की जाऊन आपल्या चॅनलवरती बघा. या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण अशा प्रकारच्या रोखठोक भूमिका घेत असतो आणि तुम्हाला अत्यंत आतली माहिती ही सांगत असतो. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल नक्की करा. बाकी अजित पवारांचा घात आहे का अपघात आहे, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनामध्ये काय आहे? आणि जर घात असेल तर तो कोणी केलाय? तुमच्या मनामध्ये जर एखादं नाव असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.